हाय फ्रेंड्स, आज आपण डबल टॉप चार्ट पॅटर्न बघणार आहोत. डबल टॉप चार्ट पॅटर्न चार्टवर बांधल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंटर एक्झिट कशी करतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर निफ्टी बँक इंडेक्समध्ये डबल टॉप कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं आहे. डबल टॉप हा एक बिअरिश ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे. हा पॅटर्न स्ट्रॉंग अपट्रेंड मध्ये दिसून येतो. हे स्ट्रॉंग अपट्रेंड मध्ये या स्ट्रॉंग अपट्रेंड मध्ये आपल्याला डबल टॉप चार्ट पॅटर्न दिसून आलेला आहे. या चार्ट पॅटर्नला एम पॅटर्न असेही म्हणतात आणि हा चार्ट पॅटर्न आपल्याला सर्व टाइम फ्रेम मध्ये आढळून येतो. आता या 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला डबल टॉप चार्ट पॅटर्न दिसलाय. सेम तुम्हाला 15 मिनिट 1 आवर डे च्या चार्ट मध्ये पण डबल टॉप चार्ट पॅटर्न दिसून येईल. आता या डबल टॉप चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन कसं होतं हे आपण व्हिडिओ मध्ये बघूया. तर प्राइस अप ट्रेंड मध्ये असताना जे फर्स्ट टॉप आहे ते रेजिस्टन्स वर बनायला पाहिजे किंवा ते फर्स्ट टॉप आहे हे जे अप ट्रेंडचा हायेस्ट पॉइंट असायला पाहिजे. आता इथे त्यांनी रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट केलाय. हा प्रिव्हियस पॉइंटचे एक पॉइंट होता, हायेस्ट पॉइंट होता. त्यांनी तिथे रेजिस्टन्स म्हणून फर्स्ट टॉप ऍक्ट केलं आणि तिथे फर्स्ट टॉप बनलं किंवा आणि नंतर त्या फर्स्ट टॉप पॉइंटला सेलर्स ऍक्टिव्हेट होतात आणि प्राइस जेवढे अप ट्रेंडला गेलेले आहे त्याच्या 30 ते 35% पॉइंट डाऊन ट्रेंडला येऊन सपोर्ट घेते आणि काही कालावधीसाठी एका रेंज मध्ये ट्रेड करते. आता इथून प्राइस अप ट्रेंडला गेले आहे. आपण मेजर करूया किती अप ट्रेंडला गेले. इथून प्राइस हे 2.66% अप ट्रेंडला गेले आहे. 2.66% च्या 30 ते 35% प्राइस डाऊन ट्रेंडला यायला पाहिजे, म्हणजे 0.75% च्या आसपास यायला पाहिजे. तर फर्स्ट टॉप पासून ते नेक लाईन पर्यंत बरोबर 0.75% 30 ते 35% डाऊन ट्रेंडला प्राइस आलेली आहे आणि तिथे तिने सपोर्ट घेतलेला आहे आणि प्राइस डाऊन ट्रेंडला येऊन काही कालावधीसाठी एका रेंज मध्ये ट्रेड करते आणि परत इथे म्हणजे इथे प्राइस आली खाली आणि तिथे आपण सपोर्टला नेकलाईन ड्रॉ केली आणि परत तिथे बायर्स ऍक्टिव्हेट होऊन प्राइस वरच्या दिशेने अप ट्रेंडला जाऊन तिथे फर्स्ट टॉपची जी लेवल आहे किंवा त्याच्या खाली किंवा वर सेकंड टॉप बनवते. हा सेकंड टॉप पहिल्या टॉप पेक्षा 3 ते 4% वर किंवा खाली असतो. त्यानंतर प्राइस सेकंड टॉपचे रेजिस्टन्स घेते आणि तिथे मोठ्या प्रमाणात सेलर्स ऍक्टिव्हेट होऊन प्राइस फास्टली डाऊन साइडला यायला सुरुवात होते आणि तिथे डबल टॉप चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन होतं. तर डबल टॉप चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन झाल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री एक्झिट कशी करावी. तर डबल टॉप चार्ट पॅटर्न वर एंट्री घेताना जेव्हा प्राइस हे नेकलाईन आहे, जेव्हा प्राइस त्या नेकलाईनच्या खाली क्लोज होते आणि ती प्राइस खाली जाऊन परत नेकलाईनला रिटेस्ट करायला वर येते आणि परत ती रिटेस्ट करून डाऊन साइडला जायला सुरुवात झाली तर त्या रिटेस्ट कॅन्डल या रिटेस्ट कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकतो किंवा स्टॉक्स सेल करू शकतो आणि स्टॉप लॉस या रिटेस्ट कॅन्डलच्या हायच्या वर लावा. ही आपली एक रिटेस्ट कॅन्डल आहे. या रिटेस्ट कॅन्डल वर आपण एंट्री घेतली असती रिटेस्ट कॅन्डलच्या लोच्या खाली आणि स्टॉप लॉस या रिटेस्ट कॅन्डलच्या हायच्या वर लावा. ते आपण एंट्री बनवली असती रिटेस्ट कॅन्डल वर. आणि या रिटेस्ट कॅन्डलच्या हायच्या वर आपण स्टॉप लॉस लावला असता. त्यानंतर टार्गेट कोणतं. तर टार्गेट मिळवण्यासाठी जो फर्स्ट टॉप आहे, फर्स्ट टॉप पासून नेकलाईन पर्यंत जेवढे पॉइंट आहेत, फर्स्ट टॉप आणि हा नेकलाईन, फर्स्ट टॉप आणि नेकलाईन पर्यंत जेवढे पॉइंट आहेत तेवढा आपला टार्गेट असावा. या रिटेस्ट कॅन्डलच्या लो पासून हा एवढं आपलं टार्गेट असतं. तून आपण जर शॉर्ट पोझिशन लावली असती नेकलाईन पासून आणि हा स्टॉप लॉस जर आपल्या रिटेस्ट कॅन्डलच्या थोडंसं हायच्या वर लावला असता आणि आपलं टार्गेट कोणतं, टार्गेट हे एवढं फर्स्ट टॉप आणि नेकलाईन पासून जी कॅन्डल जे पॉइंट बनलेले आहेत तेवढं आपलं टार्गेट असतं. त्यानंतर प्राइस
भरपूर डाऊन साईडला गेलेली आहे. एक सायकोलॉजी लेवल आहे 52,500 ची, ते आपलं सेकंड टार्गेट असतं. तर आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसचा यूज केला असतं तर आपलं सेकंड टार्गेट पण अचीव करता आलं असतं. त्यानंतर सेम 13 जानेवारीला निफ्टी बँक इंडेक्स मध्ये डबल टॉप चार्ट पॅटर्न बनलेला आहे. प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं. अप ट्रेंड मध्ये गेल्यावर एक पर्टिक्युलर पॉइंटला त्यांनी फर्स्ट टॉप बनवलं. एक प्रिव्हियस डेची एक हायेस्ट लोवेस्ट पॉइंट आहे. या लोवेस्ट पॉइंटला तिथे त्यांनी रेजिस्टन्स बनवलं, फर्स्ट टॉप घेतलं. इथे आपलं फर्स्ट टॉप झालं. फर्स्ट टॉप बनल्यानंतर प्राइस जेवढं प्राइस अप ट्रेंडला गेलेलं आहे त्याच्या 30 to 35% प्राइस डाऊन ट्रेंडला येतो आणि तिथे एक नेकलाईन बनते. तर आपण इथे एक नेकलाईन बनवूया. एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली आणि तिथे आपण एक नेकलाईन बनवली. आता हे किती प्राइस अप ट्रेंडला गेलं होतं, इथून गेलं होतं 1.02%. 0.2% म्हणजे 30 to 35% खाली यायला पाहिजे आणि तिथे नेकलाईन बनायला पाहिजे. आता आपण मेजर करूया की फर्स्ट टॉप पासून ते नेकलाईन पर्यंत प्राइस किती डाऊन साईडला आले आहे. 0.50% डाऊन साईडला आहे. 30 to 35% डाऊन साईडला येईलच असं नाही, कदाचित किंवा ते कमी जास्त पण येऊ शकतं. आणि इथे आपली एक नेकलाईन बनलेली आहे आणि इथे नाव देऊन नेकलाईन. ते नेकलाईन बनली. इथून प्राइस परत इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले. बायर्स ऍक्टिव्हेट होऊन परत प्राइस अप ट्रेंडला गेलं. अप ट्रेंडला गेल्यानंतर परत तिथे एक सेकंड टॉप बनलं. इथे सेकंड टॉप बनलाय. सेकंड टॉप बनल्यानंतर हे सेकंड टॉप फर्स्ट टॉपच्या 3 ते 4% खालीवर असायला पाहिजे, किंवा वर असले तरी चालेल किंवा खाली असेल किंवा सेम असले तरी पण चालेल. फक्त एक ते सेकंड टॉप बनला. सेकंड टॉप बनल्यानंतर सेलर्स ऍक्टिव्हेट होतात आणि प्राइस डाऊन साईडला जायला सुरुवात होते. प्राइस डाऊन साईडला गेल्यानंतर प्राइस खाली आली. तिथून प्राइस मार्केटने रिटेस्ट घेतलं. इथे ह्या पॉइंटला रिटेस्ट झालेला आहे. या पॉइंटला प्राइसने रिटेस्ट घेतलं. रिटेस्ट घेतल्यानंतर जी रिटेस्टची कॅन्डल असते जी खाली क्लोज झाली, त्या कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकतो. किंवा हेच जर चार्ट पॅटर्न स्टॉकवर बनलं असतं तर आपण स्टॉक सेल केला असता. आपली इथे एंट्री बनली असती या रिटेस्ट कॅन्डलच्या लोच्या खाली. आणि स्टॉप लॉस रिटेस्ट कॅन्डलच्या हायच्या वर. आपल्या इथे स्टॉप लॉस बनला असता त्या रिटेस्ट कॅन्डलच्या हायच्यावर. आणि आपलं टार्गेट कसं अचीव केलं असतं, जर फर्स्ट टॉप पासून ते नेकलाईन पर्यंत जेवढे पॉइंट असतील तेवढेच पॉइंट आपण या रिटेस्ट कॅन्डल पासून, रिटेस्ट कॅन्डलच्या लो पासून ते खाली लावायचं आहे. एवढं आपलं टार्गेट भेटलं असतं. म्हणजे नेक्स्ट सायकोलॉजी लेवल होती 48,000ची बँक निफ्टीची. तिथून आपण जर शॉर्ट पोझिशन लावलं असतं या रिटेस्ट कॅन्डलच्या लो पासून, आणि प्राइस टार्गेट आपलं आहे फर्स्ट टॉप पासून ते नेकलाईन पर्यंत जेवढी ट्रेंड लाईन आहे तेवढं असतं. आणि स्टॉप लॉस हा रिटेस्ट कॅन्डलच्या थोडा हायच्या वर लावा. त्यानंतर हे डबल टॉप चार्ट पॅटर्न बनल्यानंतर एक रिटेस्ट कॅन्डलवर आपण एंट्री बनवली असती. त्यानंतर आपला चांगला रिस्क रेशिओ भेटला असता 3.69चा. मित्रांनो, असं चार्टचा भरपूर सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.